मुलगा महिषासूर पिता श्री ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागला आहे। त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढे काय होईल कुणास ठाऊक। नारायण नारायण। डोळे उघड। ब्रह्मदेवाय नमः। ब्रह्मदेव मला आपले दर्शन झाले, मी धन्य झालो। मी तुझी कठोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय। तुला जे वर मागायचे ते माग। मी मागेल ते वर मला मिळेल। हो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झाला तर मला असा वर द्या का मी सदैव अमर असा वर द्या। तुझा मृत्यू अटल आहे। हे विधाता, मला जर अमर तत्व द्यायची नसेल तर नका देऊ, परंतु माझी एक इच्छा आहे की देव दानवांच्या हातून माझा मृत्यू झाला नाही पाहिजे। या सृष्टीवर मी राज्य केलं पाहिजे। तुझा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल याचा देण आहे, तसा असतो। स्त्रियांना मी भीत नाही। स्त्री काय मला मारणार? त्याआधी शोधावर आक्रमण करून स्वतःचं राज्य स्थापित करतो, सर्व असुरांना जमा करून देतो। त्याआधी माझे दोन हुशार असुरांना बोलावून घेतो। चुक्षुर, चामर, नाचत आलं महाराज, आम्हाला वाटले आमची
मूर्खांनो. क्षमा असाई महाराज, पण कशासाठी बोलवलं? अरे मी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आहे. हा, आता आपल्याला स्वतःचं राज्य स्थापित करायचं आहे. बर. तर मग गायी कापायच्या, मंदिरं तोडायचे, हाहाकार चालवायचा. राज्य स्थापित करायचं म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे राहिले काय महाराज? मूर्खांनो, निवडणुकीला नाही. स्वतःचं राज्य स्थापित करायचं म्हणजे गायी कापायच्या, मंदिरं तोडायचे, ऋषीमुनींना मारायचं. अरे पापिष्ट, एवढ्या लोकांना मारायचं हे पाप कुठं फेडशील तो? सांगितलं तेवढे करा मूर्खांनो. क्षमा असाई महाराज, पण आम्ही काय करू? कुठून तरी यज्ञाचा आवाज येत आहे, जाऊन बघा. कुठे म्हणजे? आता आम्हाला काय माहिती कुठे येत आहे? माझ्या कानावर कुठून तरी यज्ञाचा आवाज येत आहे, तुम्ही जाऊन बघा. बर, क्षमा असाई महाराज, लगेच जातो. काय करू? मारून टाका. काय चावला त्या? केस असत कायम दाढी डवळी, त्यालाही मारू का? सर्व मारून टाका. स्वतःचं राज्य स्थापित करायचं आहे आपल्याला. असं करू? मारा त्यांना. अरे तू राक्षस एवढी नाही नीट आपल्या पेशकेचा सवाल आहे बाबा. येडुडी वाली बाई करतो. तुम्ही तर म्हणत चला. चला अरे पुढे घरी. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हे नारायणा, त्या महिषासुरापासून आमचे रक्षण करा. हे ऋषी मुनो, तो महिषासुर आपल्या हातून मरला नाही. आपण भोलेनाथाकडे जाऊ. चला. आज आपण इकडे कसे आलात? ते भोलेनाथा, त्या महिषासुरापासून आमचे रक्षण करा. तो महिषासूर आपल्या हातून मरणार नाही. आपण आधी महाशक्तीकडे जाऊ. चला. पासून आमचे रक्षण करा. देवा, तुमच्यावर आलेल्या संकटाचे निवारण मी करते, तुम्ही निश्चित राहा. झोप लागले.
शंखनादाचा आवाज येत आहे, माझ्या कानावर ध्वनी येत आहे. शेणकाईत कोणाचा फोर पाडला रे? हा? फोनवर लक्ष नाही ठेवतायत का? हा? बारीक बारीक पोरं सोडून देता तुम्ही? हा? शेणकाईत पडला ना महाराज? अरे येडा, शंखनादाचा आवाज येत आहे, माझ्या कानावर ध्वनी येत आहे. ध्वनी येतो त्या ध्वनीला नाच कशी नाही रिटायर व्हायला आला ते स्वप्नात येतो. अरे ध्वनी म्हणजे मूर्खा आवाज येत आहे. सचिन नाही ना येत. सचिन आता रिटायर झाले महाराज. येणार येणार ध्वनी येतो. अरे ध्वनी म्हणजे आवाज. बरं, हो येत असेल. एक सांगू का महाराज? तुम्हाला राग नाही काय येणार? नाही, बोला. नाही, तुम्ही अपमान केल्यावर जास्त चावताळता म्हणून सांगतोय. तुम्हाला मी ती पदवी दिली मूर्खांनो. असं आहे का? अरे आपल्याला मिशा सांभाळता येत नाही ना, आम्हाला मूर्ख सांगत काय. सांगितलं एवढे करा. आज शंखनाद कोण करत आहे जाऊन बघा. द्या गाडीची चावी. काय द्या? गाडीची चावी द्या. मूर्खांनो, तुम्हाला हवेत उडता येते ना? काय म्हणले? चावी द्या गाडीची. अरे तुम्हाला हवेत उडता येते ना मूर्खांनो? काय म्हणता? ओ महाराज, हवेत मला उडता येतो. हा चिखलाचा गोळा कसा उडवायचा? चिखलाचा गोळा. बरं महाराज, काय करू? हा शंखनाद कोण करत आहे जाऊन बघा. बरं येतो. अरे काय तू येडेवाणी चाललंय तुझं? चला. काय सांगितलं? अरे हा शंखनाद. आठवण नको. माहितीये मला, माहितीये. तुला माहितीये काय सांगितलं महाराज? नाही इतक्यात तू म्हण मला माहितीये. मला वाटलं तुम्ही लक्षात ठेवला. हा माहितीये. हे बालिके, बाहेर ये. कुठे लपून बसले? डोंगर दर्या वगैरे लपून बसते का? लपून बसते का? खांडोळ्या 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 करी गिरून फोडून टाके. बाहेर ये. हे बालिके, हे बालिके, बाहेर ये. दडून बसते का? कपरीला बसते का? बाहेर ये. तू अजिबात घाबरू नको. अजिबात घाबरू नको. मी असल्यावर हे बालिके, तुला वाटलं आम्ही घाबरलो? नाही घाबरलो, फक्त थोडासा बेलो. थोडा. हे बालिके, तू आमच्या राजाची पट्टाला होशील काय? माझं पण आहे. जो मला मित्रा जिंकेल त्याच्याची विवाह करेल. हे बालिके, अपमान करते ही आपल्या वडिलांचा अपमान करते. तुला काही क्रोध येते का नाही? एक तर तू खालीच राहत जाईल तर वरच येत जाईल. क्रोध करता करता कपडा फाटून गेला याचा क्रोध जाईल. हे बालिके, तू आमच्या राजाचा अपमान करतेस. माझं पण आहे. जो मला मित्रा जिंकेल त्याच्याची विवाह करेल. हे बालिके, आमच्या राजांबरोबर युद्ध करायच्या आधी तुला काय म्हणायचे का? हे बालिके, आमच्या राजांबरोबर युद्ध करायच्या आधी तुला आमच्याशी युद्ध करावे लागेल. मी विधाला तयार आहे. तयार बापट्या, तो का महादेवीचा प्रसाद आहे का? आज काय वार आहे? रविवार. आज मला खंडेरायाचा उपास आहे. तू प्रसिद्ध म्हण. पत्रांनी कोणाची होणार आहे? मग आपण कशाला म्हणायचं? हे बालिके, तू इथेच राहा. होय, आम्ही आमच्या राजांना घेऊन येतोय. जाऊन पळून जाऊ नकोस. तुला वाटलं आम्ही घाबरलो असतो? चला. चुक्षुर चामर येतच असते.
नको आलोले नको गागू तू कसा असा बसूनच येत नाही हा बोला महाराज हा शंकरनाथ कोण करत आहे जाऊन बघितलं महाराज बोला ती शंकरनाथ करणारी एका 16 वर्षाची बालिका आहे महाराज खूप सुंदर आहे सुंदर म्हणजे काय सांगावं तिथं सौंदर्य त्रिभुवनात नाही महाराज काय सांगावं तू तुम्हाला पट्टा राणी म्हणून खूप शोभेल महाराज असं म्हणता होय मग तिच्या जवळ जाऊन या हा तिला आपल्या राजवंशाची कल्पना द्या काय तिला सांगा महाराजांची पटराणी होय काय थोबाड देखाय क्या आईने में येतो महाराज आम्ही लगेच जाऊन येतो काय सांगू तिला आपल्या राजवंशाची कल्पना द्या राजाश्वर्याची दिली ना मग मीच दिली अहो महाराज तुमचा ट्रॅक्टर पण बँकेने ओढून गेला हा? मोटरसायकल होती ती पण बँकेने ओढून गेली जमीन होती ती पण बँकेने जमा करून घेतली आणि ते काय सांगू तुमचं वर्णन मुलांनो, माझी चेष्टा करता चला महाराज आपण तो चला प्रतिकार तर जाऊ जाऊन बघूया चला माय बापांनो आता तुमच्या समोर साक्षात जगदंबा माता वाघावर स्वार होऊन येणार आहे आई भवानी तुझ्या कृपेने दारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी आज गोंधळाला मानला भवानी गोंधळाला गोंधळ मानला भवानी गोंधळाला गळ्यात घालून कवड्याची माळ पायात घालून काळ हातात परत तुला गावड वाजत तो संबळ घालून कवड्यात माळ पायात बांधली काळ हातात परत तुला गावड वाजत तो संबळ आई कृपा करी माझ्यावरी जागा विठ्ठलाच सारी मानिक मोती मंडप आकाशाचा हात जोडणे करील मागतो उद्धार कर गावाचा आज गोंधळाला
गोंधळ मातीला भवानी आई गोंधळाला ये गोंधळ मातीला भवानी आई गोंधळाला ये सुखा सुदे दुःख हारू दे मला ग गोवाई देवी अंबिका माता तुला गोवाई देवी अंबिका माता तुला सुखा तुझे दुखार दे मला ग गोवाई देवी अंबिका माता तुला दुःखा तुझे दुःखारू दे मला ग गोवाई देवी अंबिका माता तुला दुःखा तुझे दुःखारू दे मला ग गोवाई देवी अंबिका माता तुला माता तुला हिरवी साडी त्वरी सकल हिरवी साडी त्वरी सकल हळद कुंकू घेते निलेले हळद कुंकू घेते निलेले हळद कुंकू घेते निलेले हळद कुंकू घेते निलेले करू दे अंबा माता तुला तुझे तुझे मला ग गोवाई केली आम्ही कमाता तुला गे सदैव लाभाचा करी नजर सदैव लाभाचा करी नजर सौदारी असू दे तुझी नजर सौदारी असू दे तुझी नजर कमाल माझ्या तुझ्या नावाची आरती गांबाबाई तुझ्या नावाची आरती तुझ्या नावाची आरती अंबाबाई तुझ्या नावाची आरती तुझ्या नावाची आरती गांबाबाई तुझ्या नावाची आरती जे तुम्ही दान करणार आहोत माय बापांनो ते आमच्या गावामध्ये श्री क्षेत्र कोकणाव येथे मारुती मंदिर जीर्णोद्धार कळसाचं काम चालू आहे त्यासाठी प्रत्येकाने किमान 10 रुपये तरी देणगी द्यायची आहे या जोगाच्या नावाखाली माय बापांनो आम्ही कळसासाठी मागतोय प्रत्येकाने उदारार्थ करणं होऊन सगळ्यांनी किमान 10 रुपये तरी जोगवा वाढायचे आणि आता पुढे महिषासुराचा वध होणार आहे माय बापांनो महाराज महाराज अहो आपण इथपर्यंत आलो पण ती बालिका सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे अहो ती बालिका सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे आणि अचानक गायब झालेली कुठे कळत नाही सगळीकडे असं भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि माझी तलवारही गायब नाही महाराज आता मी तिला बोलून घेतो हे बालिका आमचे महाराज इथे आले आमच्या समोर हजर हो आमचे 4 हात तुझे 2च हात तो सिंह ये ना ये तो सिंह तासा चरा चरा कापून टाकेल सिंह तुला ना
तुम्ही पाहिला प्रकारचा राहणार ठेवत वाटला थोडा हे बालिके बाहेर लपून बसते काय लपून बसते चमत्कार ठीक आहे बाहेर हे बालिके हे काय आणले तू उठून बोल ना तू हे बालिके तुला वाटलं आम्ही घाबरलो पण आम्ही घाबरलो नाही फक्त हा घाबरलाय पण तू याला घेऊन आलीस या इकडे बघ ना तुझ्याकडे मला घाबरवतो काय अरे तुझ्यासारखे मी त्या खरीवून उठलाय बस ना तुला नाही ना आम्ही आमचं चावलतोय तू बस तुला नाही आमच्या राजाची तू बस रे वाटत कुठलाय हे बालिके आमच्या राजाची पट्टराणी होशील का आता पण आहे मला विचारतील त्याच्याची विवाह होय आपण आमच्या राजाचा अपमान करतेस अपमान करणार तिला सांग मला क्रोधाने ठेवत आहे तुला जे येत आहे तेच बोलत आहे तिला येऊन बोलत नका जाऊ हे बालिके अरे गप्पे तू तुला आमच्या शिविता करायच्या आधी याच्या शिविता करावी लागेल मी करायला तयार आहे ये ना ये महाराज इकडे या लग्न कोणाला करायचंय बायको कोणाची होणार पट्टराणी कोणाची होणार आम्ही तुम्ही आम्हाला करा माहिती तुम्हीच लग्न युद्ध करू कोणी कारण आम्हाला हे मालिके तू माझी पटराणी होय माझ्या राजशाहीचा उपभोग घे देवदासी तुझी सेवा करतील तू या त्रिगुणाची स्वामिनी होशील हे महिषासुरा माझे पती या सृष्टीचा मालक आहे मला राज असण्याची काय गरज आहे होय त्याला तयार असं म्हणताय होय काय मागितलं अरे विजय असतो म्हण आपण महिषासुर कोण आहे विजय असतो कोणता विजय अरे विजय बघ बघ तू महिषासुराचा काय म्हणायचा अरे जय तरी म्हण शाहीला दादा तू सुंदर यांच्याकडून ₹51 या बारणासाठी दिले धन्यवाद महिषासुराचा अरे बाबा विजय ना हा विजय महिषासुराचा आम्हाला मारत्या तू सांगितलं झेंडा मी घेईन
निर्गुण प्रगट विभवाने निर्गुण प्रगट विभवाने निर्गुण प्रगट विभवाने महिषासुरी मर्दाना लागुने मोह महिषासुरी मर्दाना लागुने महिषासुर मर्दाना लागुने मोह महिषासुर मर्दाना लागुने तापात करावया झाडणी त्रिविध तापात करावया झाडणी तापाने करावया झाडणी त्रिविध तापाने करावया झाडणी दत्ता पावती पावती विरवाणी दत्ता पावती पावती विरवाणी भक्तीच्या नवरात्रा तू पहिले परिधन पुत्रा भक्तीचा भक्तीचा पुत्रा संसार करुण कुपात्रा तम संसार करू नको पात्रा तम संसार करू नको विकल्प नवऱ्याचा सोडीला संग साजनी झाले मिले संग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग क्रोध हे सारी येले मागे काम क्रोध हे सारी येले मागे काम क्रोध हे सारी येले मागे माग मोकळा केला मी सुरंग माग मोकळा केला मी सुरंग घेऊन पडती मनले विकार करीन पुरवंदी मोराची घेऊन पडले मन विकार करून पुरवंदी बाबा नवरत्व हे बरी न दूर नवरत्व हे बरी न दूर मरणाचा फेरा मिटू कविला जन्म मरणाचा फेरा मिटू कविला जन्म मरणाचा फेरा मिटू कविला जन्म मरणाचा फेरा